या ठिकाणी गराडे मधील ज्येष्ठ नागरिक आपल्या बरोबर आहेत. काका नमस्कार. नमस्कार. काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये, तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचा कल काय राहील किंवा काय तुम्हाला तुमच्या गावामध्ये घडेल? आमच्या गावामध्ये बहुतेक म्हणजे कसं आहे ते ज्या उमेदवाराचं कार्य आहे त्या कार्यालाच लोक मतदान करतील. बरोबर. आणि शक्यतो गंगारामदादांचं कार्य गराडे गावामध्ये किंवा पंचकृषीमध्ये 10-5 गावामध्ये त्यांचं चांगलं राजकीय नेतृत्व आहे. त्याच्यामुळं त्या दिव्या सेंटर निवडून येतील असा एक अंदाज आहे. दुसऱ्या ज्या ललिता कटके आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत तुमच्या पंचायत गणामधनं मुरली गावच्या, त्या भारतीय जनता पार्टी त्या निवडून येतील का? कसं होते आपल्या भागातलं आपल्याला माहिती असतं. आता लोकांच्या गावातलं दादांचं काम चांगलं आहे त्यामुळे बीजेपीच्या उमेदवारांना फायदा होईल. हा नाही, आणि त्यांचं बहुतेक ठिकाणी त्यांचं म्हणजे नेतृत्व असं झालेलं आहे की त्यांनी कातज डेअरीवर संचालक म्हणून काम केले. जिल्हा परिषदला एकदा निवडून गेलेले. गराड्यामधील पंचकृषी मधील भैरवनाथ मंदिराच्या शेजारी, नवखंडीनाथ मंदिराच्या शेजारी आहोत. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तुमच्या गावचे सुपुत्र गंगारामदादा जगदाळे यांची मुलगी दिव्या ताई उभ्या आहेत. तसेच ललिताराव कटके या बीजेपी तर्फे उभे आहेत. शिवसेनेचे बी ज्योती झेंडे आहेत. सुप्रिया रावडे तुमच्याच गावचे आहेत. असं वातावरण एनसीपी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होईल? इकडे कमळच चालतं. कमळच. दादा दिव्या गंगाराम दादा जगदाळे आणि ललिता कटके ते चालणं एकच. दादांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काय विशेष असं काम, योगदान? भरपूर कामं झालेत. भरपूर कामं झालेत. अंगणवाड्या कुठं, शाळांची कामं कुठं, बंधारे वगैरे भरपूर. पिण्याचं पाणी बी काय काळजी नाही. धरण भरलेलंच आहे, ते सासवडला पाणी देते त्यामुळे पाण्याचं टेन्शन तुम्हाला नाही. गंगाराम दादांचं काम चांगलं आहे. चांगले नक्की येतील. या ठिकाणी गराडे गावचे सुपुत्र आहेत. काय दादा नमस्कार. नमस्कार. काय स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावामध्ये काय हवा राहू शकते? कुठल्या पक्षाची किंवा कुठला उमेदवार निवडून येईल? आमच्या इकडे गंगाराम दादाची मुलगी निवडून येईल. अच्छा. आणि त्यांच्या बरोबर जे दुसरे उमेदवार आहेत ललिता कटके, भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी निवडीच्या आहेत, त्या येतील गंगाराम दादांच्यामुळे येतील. काय वाटतं गंगाराम दादांच्या बाबतीत तुम्हाला? गंगाराम दादा म्हणजे सगळे सामान्य गरिबांचे काय वर येईल. अच्छा. स्वतः आमच्या दरेवाडीचा आम्हाला स्वतः बंधारा बांधून दिला त्यांनी. हा का? स्वखर्चाने म्हणजे गव्हर्नमेंट कडून मंजूर करून. अच्छा. पण प्रयत्न त्यांचे सगळे. म्हणजे गंगाराम दादांचं जे काम चांगलं असल्यामुळे त्यांची मुलगी नक्की निवडून येईल भारतीय जनता पार्टी. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला इथं गंगाराम दादा जगदाळे यांची दिव्या शेणकर म्हणून मुलगी उभी आहे जिल्हा परिषदसाठी. शिवसेनेच्या ज्योती झेंडे आहेत, राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण या ठिकाणी बाजी मारू शकेल? भाजप, तसं आपण काय सांगू शकतो? शिवसेना, तसं नाही सांगू शकत. म्हणजे अच्छा. तुम्हाला काय वाटतं दादा? काय ना, भाजी तर तसे आता दादा पण आहेत आपल्या जवळचेच आहेत. आणि आता सगळेच ते जवळचेच. आता म्हणायला गेलं तर सगळे पाहुणे राव यायचे सगळे. ज्योती झेंडेंचं बी चांगलं वातावरण आहे. हा, सगळेच दिव्या शेणकर आणि तुमच्या ज्या ललिता कटके ज्या आहेत पंचायत गणाला आहेत भाजपच्या, त्यांचं बी आहे का वातावरण? आहे वातावरण आहे, पण आता राजकारण आहे शेवटी. मिक्सअप राहील. हा, राजकारणामध्ये कसं कोण कधी बाजू मारू शकतं कोण सांगू शकत नाही. अच्छा. पण एक की वातावरण अजितदादा गेल्यानंतर कसं झालं गावा महाराष्ट्राचं? वातावरणात सगळं दुःखाचे सगळीकडे. थोडंफार फरक पडू शकतो. काय तर सांगू शकत नाही, आता सांगू शकत नाही. ओके, धन्यवाद. थँक्यू. एवढंच पाहिजे आम्हाला.
या ठिकाणी सोमोडे गावचे नवयुवक आहेत का दादा, काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत? नामदार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झालंय, वातावरण बरोबर नाहीये गावामध्ये, काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकते ते? निधन झालंय ते अतिशय वाईट घटना घडलेली आहे नाही का. दादा आमचे जवळचेच होते नाही का, म्हणजे आम्ही दादांचंच काम करायचो. पण आता वाईट थोडासा निवडणूक फरक पडेल त्या गोष्टीचा. अच्छा, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या विभागाचे माजी जिल्हा परिषद गंगाराम दादा यांची मुलगी दिव्या सेनकर उभी आहे, शिवसेनेच्या ज्योती झेंडे उभे आहेत, राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला? नाही, दादांचं काम आहे ना, दादांचं काम आहे, गंगाराम दादांचं कामच आहे. पण तसं काय आहे, जो जिता वही सिकंदर. अच्छा, म्हणजे मिक्स वातावरण राहील का? हा, मिक्स राहील, पण जो जिता वही सिकंदर. अरे एकच नंबर. चला आपल्या बरोबर या ठिकाणी दुसरे बाजार एक मिनिट जायचं नाही. काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकते गावामध्ये? काय होऊ शकते तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये 50-50% होईल. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी 50-50%. म्हणजे सगळ्यांना सगळ्यात जास्त कल शिवसेना आणि भाजप. शिवसेना पार्टी. ललिता कटकेंच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? शिवसेनेच्या उमेदवार आहे, आपल्या बीजेपीच्या उमेदवार आहेत. हा, बीजेपीच्या ना, मग गावात 50-50% मतदान होईल ना त्यांना. अच्छा, बीजेपी आणि बीजेपी आणि शिवसेना. गंगाराम दादांचं काम कसं? गंगाराम दादाच काम विजय शिवतारेंचं? त्यांचं पण काम चांगलं आहे. ओके, धन्यवाद. हो, चला.